गोबी मंचुरियन व पिंक कॉटन कॅन्डी तुमचा जीव घेऊ शकते। रिसेंटली झालेल्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या एका सर्वेनुसार गोबी मंचुरियन व पिंक कॉटन कॅन्डीचे काही सॅम्पल्स बाजारातून कलेक्ट केले गेले। त्यातून 171 सॅम्पल मधले 107 गोबी मंचुरियनचे सॅम्पल व 25 मधल्या 15 कॉटन कॅन्डीच्या सॅम्पल मध्ये रोडामाइन बी व कार्मोझिन सारखे कॅन्सर कॉझिंग पदार्थ मिळाले आहेत। हे जे सबस्टन्सेस आहेत ते पेंट फॅक्टरीज मध्ये पेंट बनवण्यासाठी तसेच नेल पॉलिश व हेअर कलर बनवण्यासाठी वापरले जातात। पण आता हे सबस्टन्सेस स्ट्रीट फूड मध्ये जे काही डार्क कलर फूड असतात त्यामध्ये वापरले जातात। स्ट्रीट फूड जसे की शेजवान राईस, चिकन चिल्ली तसेच कोणतीही मिठाई जे की दिसायला डार्क रेड आहे, दाट शक्यता आहे की त्यामध्ये हे सबस्टन्सेस वापरले असतील। हे सबस्टन्सेस एवढे घातक असतात की ते तुमच्या सेल मध्ये एंटर झाल्यावर तुमच्या DNA वर अटॅक करून त्याला म्युटेट करतात। तसेच या केमिकलमुळे ब्रेन सेल डॅमेज होऊन तुम्हाला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळेच गोवा, कर्नाटका व तामिळनाडू सरकारने गोबी मंचुरियन व पिंक कॉटन कॅन्डीच्या विक्रीवर बंदी आणली आहे। पण एक शोकांतिका अशी